हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. काय म्हणता, कशा आहात? कसा आहे उन्हाळा तुमच्या इथे? गरम ना? मस्त. सकाळी 7 नाही वाजत, 6 नाही वाजत, तर सूर्यनारायण एकदम आपल्या अस्त्रशस्त्र घेऊन हजर. तुम्ही डोळे उघडले की अरे आ गए भाई साहब, है ना? असंच आहे ना सगळीकडे. आणि आपण तर काय महाराष्ट्रीयन लोक, सगळ्याच गोष्टीत अति. त्यातही आम्ही नागपूरचे, म्हणजे काय विचारायलाच नको. थंडी खूप, पाऊस खूप, उन्हाळा तर एकदम देशात सगळ्यात जास्त. असे रेकॉर्ड ब्रेक करणारे सगळे लोक नागपूरकर. आता तर असं काही राहिलं नाही म्हणा. पुणेकर पुणे पुणे म्हणता म्हणता आता पुणं पण नागपूरचेच लोक पुण्यात जाऊन राहून राहिले. त्याच्यामुळे इथलं बाकी काही नाही नेलं त्यांनी, पण उन्हाळा मात्र ते सोबत घेऊन गेले आहेत आणि तिथल्या लोकांना छान उन्हाचा आनंद घेऊ देतात आहे ते. ह्या सगळ्या ह्याच्यात विषय असा आहे की परवा माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि नेहमी सारखंच मैत्रिणी बोलताना काय गं, काय म्हणतेस, कशी आहेस, कुठे आहेस. म्हटलं कुठे आहेस हा काही प्रश्नच नाही आहे सध्या. एकदम दारं खिडक्या बंद करून AC सुरू करून खिडकीतनं उन्हाळा पाहायचा एवढंच सुरू आहे सध्या. तर ती म्हणाली नाही, मी याच्यासाठी म्हटलं की तू नागपूरला आहे की बाहेर आहे. म्हटलं नागपूरच्या बाहेर जायची पण हिंमत नाही आणि कोणाच्या घरी जाऊन आपले हाल करून घेण्यातही काही मतलब नाही. असं बोलत असताना मी तिला एकच विषय म्हटलं की का गं, मला एक सांग की उन्हाळा खरंच जास्त आहे, म्हणजे टेम्परेचर जास्त होतं आहे की आपली सहनशक्ती कमी होते. तर आम्ही दोघेही याच विषयावर बोलत होतो. खरंच आहे, उन्हाळा तर तेव्हाही होता जेव्हा आम्ही तरुण होतो, नोकरी करत होतो, धावत पळत होतो. तेव्हा तर डोक्यात एकच असायचं ना की जायचं आहे ऑफिस ऑफिस ऑफिस, बस. कधी बाहेर उन्हाळा म्हणजे लुना काढली, लुनानीच जात होतं ना. लुना काढली की अक्षरशः पायसुद्धा असे गरम होऊन जायचे. 8-8, 9-9 किलोमीटर, 10-10 किलोमीटर ते लुनानी जायचो आम्ही. 9:30, 10 वाजता, 11 वाजता. येताना पण तसंच. बरं, मध्ये जर समजा दुसऱ्या कुठल्या ऑफिसला जायचं काम पडलं तर मग ते एकदम फुटाणेच फुटणार. अशा सगळ्या वातावरणात जात होतो की. आणि आम्ही तर त्यातल्या त्या शहाणे होतो की नाही, शान के खिलाफ ना, आपल्या स्कार्फ बांधणं, गॉगल लावणं, हे सगळं लेच्यापेच्या लोकांचं काम आहे असं वाटायचं. आपण तर एकदम स्ट्रॉंग अँड स्टाऊट. त्याच्यामुळे कधी कानाला कापड बांधायचं नाही, म्हणजे स्कार्फ बांधायचा नाही. पायात म्हणजे शूज जेवढे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जो तळव्यांचं पायाचा हे आहे ते असे गरम होऊन जायचे पाय. लुनाचे हँडलपासून सगळ्या गरम, बाकी तर काही विचारायलाच नको. आणि या गरम झाडा सुरू असताना आपण त्याच्यातनं गाडी काढत चीरते हुए म्हणतो ना आपण, हवा को चीरते हुए, असं जात होतो ऑफिसला. म्हणजे याचा अर्थ काय की आपलीच सहनशक्ती कमी झाली आहे, आपली कॅपॅसिटी कमी झाली आहे. आणि त्याचे कारणही अनेक आहेत. आपण आपल्या सवयी अशा लावून घेतल्या आहेत. आधी कुठे, आधी एका पंख्यावरती सगळे लोक राहत होते. आता तुम्हाला कूलरमध्ये सुद्धा असं वाटतं की नाही यार, ह्याच्यापेक्षा AC बरा. ऑफिसमध्ये गेलं की AC, ऑफिसमध्ये जाताना लिफ्ट, पॅसेजमध्ये गेलं की एअर कंडिशन सगळं. तर यांनी काय झालं की आपली सगळी सहनशक्ती संपून गेली. आता छोट्या छोट्या गोष्टींनी आपण डिस्टर्ब होतो. उन्हाळा उन्हाळा उन्हाळा. आता लोक, मला तर असं वाटतं ना, एक माझं मत आहे, पहा तुम्हाला पटतं का, की आपण जर समजा ते किती डिग्रीज हे पाहिलं नाही किंवा TV नी बातम्यांमध्ये हे सांगितलं नाही ना, आपण वर्तमानपत्रात वाचलं नाही, तर तुम्हाला लक्षात पण नाही येणार की इतकं ऊन होतं. आपल्याला दुसऱ्या दिवशी ते फिगर पाहून किंवा त्या दिवशी ते फिगर पाहून आपल्याला असं वाटतं बापरे, 45, 46. म्हणजे काय होतं की फिगर आपल्या डोक्यात जाते म्हणून, की खरंच उन्हाळा आहे म्हणून, की आपल्याला आता काही बुद्धीला दुसरे काही कामं नाही राहिले म्हणून. का आपण, बरं जी गोष्ट आपल्या हातात नाही, उन्हाळा तुमच्या हातात नाही, त्याच्यावर तासंतास आपण बोलणार, चर्चा करणार. पावसाळा आला की बापरे किती पाऊस, किती पाऊस, घराबाहेर निघणं मुश्किल होऊन गेलं, हा याच्यावर चर्चा. नंतर काय, तर थंडी, किती थंडी गो, किती थंडी, किती कपडे घालावे, किती स्वेटर्स घालावे.
म्हणजे काय आहे की तक्रार करायचा जर तुमचा स्वभाव झाला तर तो कशाच्याही वर होऊ शकतो तुमची तक्रार. म्हणजे मी गमतीने असं म्हणते की एखाद्याला जर म्हटलं की चलो 4 दिन चांद पर रह के आएंगे, तर हे म्हणतील नको यार तिथे खूप डास आहेत. असंच ना. तक्रार करायचा स्वभाव असेल तर कारणं शोधतो आम्ही तक्रारी करायला. ठीक आहे, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, पाणी भरपूर प्या, स्वतःची काळजी घ्या, तेलकट तुपकट खाऊ नका, आंब्याच्या रसाचे दिवस आहे तरी आंब्याबरोबर आंबे खाणं, नंतर त्याच्याबरोबर कुरड्या पापड्या हे सगळं करू नका. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, पाणी प्या, हायड्रेट ठेवा बॉडी स्वतःची, आणि जेवढं शक्य असेल तेवढं स्वतःला वाचवा आणि मान्य करा की आपली आता सहनशक्ती कमी झाली आहे. काही हरकत नाही, पण ती वाढवेल कशी याच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. खूप दिवसानंतर बोललो आहे, पण मला असं वाटतं आता रेग्युलर बोलत जाऊया आपण. हो ना. मग तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमच्याशी बोलावं, गप्पा माराव्या, सहज म्हणून, सहज सुचलं म्हणून, आठवलं म्हणून, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मेघना आवडते ना, मग तिच्या गोष्टी पण आवडायला पाहिजे. हो ना. चला भेटू मग. ओके बाय, गुड डे.